हे जानेवारीमध्ये सुरू होणारं फ्लॉवरिंग एक सुंदर फ्लॉवर प्लांट आहे आणि जानेवारीपासून तर आतापर्यंत याची फुलं चालू असतात आणि कोणतीही काळजी नाही घेतली तरी चालते. 2-3 महिने हमखास याला फुलं येतात आणि छोटे छोटे असल्यामुळे त्याला रोज बारीक बारीक फुलं फुलत असतात हे. आणि आता याचं सीझन संपल्यानंतर याला आपण असं तोडून टाकावं लागतं याला, कारण मला याच्यामध्ये एक वेगळं लिलीचं प्लांट ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्यामुळे मी याचं हे असं काढून टाकणार आहे, कारण आता याला जूनपर्यंत याला कोणतीच म्हणजे काहीच काळजी, फक्त याला पाणी देत राहावं लागतं, कारण याचा काही आता फायदा नाही. जूनमध्ये याला याची वाढ सुरू व्हायला लागते आणि त्याची छोटी हे बघा, हे असे आकर्षित होतात. हे जी छोटा पक्षी दिसतोय ना, याच्यातलं ते मकरंद खायला येतात हे छोटे. हे बघा सुंदर एक असे त्याच्यातलं मकरंद खातात ते मी रोज पाहते, पण मला कॅमेऱ्यात घेता येत नाही. आणि किती सुंदर बघा ना, हे असं दृश्य पाहिलं ना की खरंच आपण लावलेल्या झाडाचा आपण स्वतः आनंद घेऊ शकतो बरं का. खरंच हे दृश्य खूप सुंदर आहे आणि मी बऱ्याच वेळा हे घेण्याचा प्रयत्न केला, पण मला ते घेता नाही आलं. गेलं ते उडून, माझ्या हालचाल त्याच्या लक्षात आली ते उडून गेलं. आणि जानेवारी नंतर ना याला याचे 2-3 महिन्यानंतर याचे सगळे हे सीझन संपलं ना, हे असं तोडून टाकावं लागतं. आणि नंतर एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये छोटे छोटे ब्रांचेच्या अशा काढून लावून दिल्या ना की वेगवेगळे रोपं तयार होतात आपले. आवाज खूप येतोय रिक्षाचा.